स्वागत आहे आपलं मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर। 50 रुपयामध्ये फक्त तुम्हाला स्मार्ट आधार कार्ड जे प्लास्टिक कार्ड असतं, पीव्हीसी कार्ड असतं, ते आधार कार्डच्या वेबसाईटवरनं कसं मागवायचं त्याबद्दल आपण ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवरनं जाऊन स्टेप बाय स्टेप सर्व माहिती पाहणार आहोत। तर हे स्मार्ट कार्ड जे आहे ते खूप टिकाऊ आहे, त्याचबरोबर हे कार्ड जे आहे ते पॉकेटमध्ये घेऊन तुम्ही कुठेही जाऊ शकता, कसंही रफ अँड टफ ह्याला यूज करू शकता। हे पूर्ण कार्ड जे असणार आहे ते स्मार्ट कार्ड फक्त 50 रुपयामध्ये आधार कार्ड वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन मागवायचं आहे। ते कुठलेही दुकानातून वगैरे भेटत नाही। तर रंगीत हे कार्ड जे आहे ते नवीन पद्धतीचं कार्ड आलेलं आहे। जर तुम्ही मागवलेलं नसेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला मागवण्यासाठी हेल्प होणार आहे। चला तर मग बघूया डिटेलमध्ये कशा पद्धतीचं हे स्मार्ट कार्ड असणार आहे, कसं मागवायचं त्याची माहिती। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये यायचं आहे। या ठिकाणी फक्त तुम्हाला पीव्हीसी आधार कार्ड असं टाइप करायचं आहे। तर पीव्हीसी आधार कार्ड टाइप केल्याबरोबर पहिली जी वेबसाईट तुमच्या समोर ओपन होते त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ज्याच्यामध्ये लिहिलंय ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड, जी की UIDA ची ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याबरोबर तुमच्या समोर ही वेबसाईट ओपन होईल। वेबसाईट ओपन झाल्या या ठिकाणी सर्व त्याचे फीचर्स दिलेले आहेत आधार कार्डचे। गेट युअर आधार कार्ड बघा, या ठिकाणी 50 रुपये म्हटलेलं आहे। या ठिकाणी सिक्युअर QR कोड असेल, त्याला होलोग्राम असेल, त्याचबरोबर तुमचं मायक्रो घोस्ट इमेज देखील या ठिकाणी असतं। तर हे कार्ड जे मागवायचं आहे त्यासाठी बघा तुम्हाला पोस्टाने तुमच्या जो आधार कार्डला ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर येतं। जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नसेल याला तरीही तुम्हाला ते मागवता येतं। तर या ठिकाणी काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला तुमचा 12 डिजिटचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला हा खाली जो सिक्युरिटी कोड दिलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर बघा तुमचा जर मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर या ठिकाणी एक ऑप्शन आहे, तुम्हाला माय मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर या ठिकाणी ऑप्शन आहे। तुमचं जर रजिस्टर नसेल तर याच्यावरती क्लिक करायचे, रजिस्टर असेल तर फक्त सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP वरती क्लिक केलं तर तुमच्या रजिस्टर नंबर वरती जी OTP आहे तो OTP येणार आहे। तर आता हे आधार कार्ड नंबर वगैरे टाकून घ्यायचा आहे, तुम्हाला सिक्युरिटी कोड टाकून घ्यायचा आहे। रजिस्टर मोबाईल नंबर नसेल तर नो करायचं आहे, असेल तर येस करायचं आहे। आता या ठिकाणी मी आहे म्हणून या ठिकाणी सेंड OTP वरती क्लिक करतो। तर बघा मी सेंड OTP वरती क्लिक केलेला आहे। तर हे म्हणतंय या ठिकाणी OTP सेंड टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर, चेक युअर मोबाईल। OTP जो आहे तुम्हाला या ठिकाणी खाली इंटर OTP चा ऑप्शन आहे, या ठिकाणी OTP टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे। आता सबमिट केल्यानंतर पुढे काय येते बघूया आपण। तर सबमिट करायच्या अगोदर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन ज्या आहेत या ठिकाणी बघू शकता, त्या सर्व त्याच्यावरती टिक मार्क करायचं आहे। 50 रुपये या ठिकाणी चार्जेस आहे असं सांगितलेले त्यांनी। रिप्रिंट तुमचं आधार कार्ड होऊन परत नव्याने तुम्हाला येणार आहे। सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर प्रिव्ह्यू आधार कार्डचा तुमचा ओपन होणार आहे, कारण की तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर असल्यामुळे तुमचे डिटेल्स सर्व या ठिकाणी फीज होत आहेत, सर्व कॅप्चर झालेले आहेत। या ठिकाणी तुमचा फोटो दिसत असेल, तुम्हाला जुना फोटो असेल तर जुना दिसेल। तर बघा या ठिकाणी तुमचं नाव येत आहे, डेट ऑफ बर्थ, तुमचा ॲड्रेस येणार आहे, जो आधार कार्डला जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुमचा येईल। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीचे रंगीत जे आहे ते तुमचं आधार कार्ड प्रिंट होऊन येणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता मेक पेमेंटचं ऑप्शन आहे, पेमेंट तुम्हाला करायचं आहे। मेक पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर पुढे तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल पेमेंटचा। या ठिकाणी खाली बघा वी आर रिडायरेक्टिंग टू पेमेंट पेज येत आहे। पुढे पेमेंट प्रोसेस साठी बघा या ठिकाणी 50 रुपयाचं पेमेंट तुम्हाला दाखवत आहे। तुम्ही नेट बँकिंग या ठिकाणी पेटीएम, UPI, वॉलेट कशानेही पेमेंट या ठिकाणी करू शकता, तुमच्याकडे सर्व ऑप्शन आहेत। तर या ठिकाणी पेटीएम किंवा वॉलेटचं ऑप्शन जरी तुम्ही सिलेक्ट केलं तर या ठिकाणी फोन पे वगैरे याने देखील पेमेंट करू शकता, किंवा तुम्ही डेबिट कार्ड तुमचं क्रेडिट कार्ड यूज करून देखील पेमेंट करू शकता। तर तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे। पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक पावती भेटेल, ती पावती तुमच्याकडे जपून ठेवायची आहे, कारण की आधार कार्ड तुमचं येऊनच जातं ॲड्रेस वरती। एक 10 ते 15 दिवसामध्ये ते कार्ड येतं, त्याला उशीरही लागू शकतो। आता कोविडमुळे थोडी डिलिव्हरी स्लोस आहेत त्याच्यामुळे। तर पेमेंट पावती जपून ठेवायची आहे। ह्याच वेबसाईटवरती तुम्हाला तुमचा स्टेटस देखील चेक करायचा आहे। ही जी गव्हर्नमेंटची UIDAI ची वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटची resident.uida, याच्यावरती जाऊनच तुम्हाला त्याचा स्टेटस देखील चेक करता येणार आहे। त्या पोस्टाने हे तुम्हाला सर्व आधार कार्ड जे आहे ते प्राप्त होणार आहे, तुमच्या जो आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे त्याच ॲड्रेसवरती भेटणार आहे। तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला कृपया लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी। धन्यवाद।